जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. नमस्कार. आपल्या सगळ्यांना सर्वप्रथम मी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर संगमनेर नगरपालिकेची निवडणूक ही डिसेंबर महिन्यामध्ये झाली आणि 3 जानेवारी 2026 रोजी आपल्या नवीन नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर पुढच्या 8-15 दिवसामध्ये विविध समित्यांच्या निवडी झाल्या. आपले उपनगराध्यक्ष म्हणून नूर मोहम्मद शेख, त्याचबरोबर बांधकाम समिती सभापती म्हणून किशोर भाऊ पवार, आरोग्य सभापती म्हणून किशोर भाऊ टोकसे, महिला बाल कल्याण समिती म्हणून सभापती म्हणून डॉक्टर अनुराधा, शिक्षण समिती सभापती म्हणून डॉक्टर अनुराधा सापुते, त्याचबरोबर महिला बाल कल्याणच्या सभापती म्हणून सौ सरोजना पगडाल, उपसभापती प्राची अमोल कवडे, अशा सगळ्यांच्या आणि पाणी पुरवठा सभापती म्हणून लाला मुजीब यांची निवड या ठिकाणी आपली झाली आणि त्याच्यातून सगळ्या लोकांनी काम करायला सुरुवात केली. निवडणुकीच्या आधी संगमनेर 2.0चं आपण एक प्रेझेंटेशन सगळ्या लोकांना दाखवलं होतं. एक जाहीरनामा आपण तयार केला होता आणि आज त्याच जाहीरनाम्यामध्ये आपण सांगितलं होतं की पहिल्या 100 दिवसात आम्ही काय काय काम करणार आहे आणि त्याची माहिती देण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तमाम संगमनेरकरांपर्यंत नेमकं 100 दिवसात काय काम केलं, अजून काय काम करायचं आहे, ही सगळी भावना आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न हा आम्ही करतोय. कारण माझं असं ठाम मत असतं की लोकशाहीमध्ये लोकांनी एकदा माणूस निवडून दिला की त्याला परत बोलवण्याचा अधिकार लोकांना नाही. बऱ्याच वर्षांपासून आपल्या देशामध्ये ही मागणी चाललेली आहे की एखादा लोकप्रतिनिधी, मग तो नगरसेवक, आमदार, खासदार निवडून दिला आणि तो जर काम करत नसेल तर त्याला परत पदावरून काढण्याचा अधिकार लोकांना पाहिजे. परंतु अजूनपर्यंत ती तरतूद काय आपल्या लोकशाहीमध्ये नाहीये. पण निदान लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य की आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि आपण काय काम करतो ते लोकांना सांगितलं पाहिजे. तो लेखाजोखा लोकांच्या पुढे मांडला पाहिजे. हे आपलं सगळ्यांचं एक कर्तव्य आहे आणि म्हणूनच आज ही माहिती देण्यासाठी आपल्याला आज या ठिकाणी बोलवलेलं आहे. मला 100 दिवसामध्ये काय काम करायचं होतं, एका वर्षात काय काम करायचंय, 5 वर्षात काय करायचंय, याबाबत खूप संकल्पना आम्ही खरं तर चर्चा केल्या, अंतर्गत चर्चा झाल्या आणि त्यातून आपला जाहीरनामा तयार झाला होता आणि तो जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न हा आपला सुरू आहे. मला सांगितलं पाहिजे की हे पहिले 100 दिवस जे होते हे खरं तर पायाभरणीचे 100 दिवस होते. पायाभरणीचे म्हणजे काय, तर कोणतीही गोष्ट उभी करायची असेल तर त्याच्या मागे प्लॅनिंग असावं लागतं. मनात आलं आणि म्हणून आपण कुठलंही काम करू शकत नाही, त्याचं प्लॅनिंग करावं लागतं. त्या प्लॅनिंगच्या मागे एक तांत्रिक अनुभव असलेला म्हणजे फोर्स पण असावं लागते. आपल्या मनात आलं म्हणून आपण काम केलं असं चालत नाही. आपण मागच्या काळात जर पाहिलं तर प्रशासकीय काळामध्ये विशेष करून असं झालं की खूप अडचणी निर्माण झाल्या, त्याबद्दल मी बोलेलच. पण खरं तर या संगमनेर शहरामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संगमनेर नगरपालिकेच्या सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहिलेल्या दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम केलं. 1991 पासून ही नगरपालिका जी आहे ती लोकनेते बाळासाहेब थोरात आणि डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते आणि त्याच्यातून सुरू झालेला हा जो प्रवास आहे 91 सालचं संगमनेर आणि आता आपण
26 मध्ये उभे असताना संगमनेरमध्ये झालेली प्रगती आणि इथून पुढे काय संगमनेरसाठी करायचंय या मुद्द्यावर ही निवडणूक खरं तर आपण लढलो होतो आणि या मुद्द्यावर लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि 30 पैकी 27 नगरसेवक आपले निवडून आले. नगराध्यक्षा देखील महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून आल्या. इतरही जे नगरसेवक निवडून आले तेही आज आपल्या सोबतच या ठिकाणी काम करतायत आणि सगळे मिळून संगमनेर शहराच्या विकासासाठी एक स्वप्न घेऊन आपण काम करतोय. खरं तर प्रशासकीय काळामध्ये खूप अडचणी होत्या. म्हणजे ज्यावेळेस हा कारभार आपण हातामध्ये घेतला त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की मागच्या 4 वर्षामध्ये खूप मोठ्या पद्धतीचा गोंधळ हा प्रशासनामध्ये उडालेला आहे. म्हणजे अतिक्रमण प्रचंड वाढले. वसुली जी आहे ती वसुली एकदम जी मागच्या बॉडीच्या काळामध्ये म्हणजे दुर्गाताई अध्यक्ष असतानाच्या काळामध्ये जी 85-90% पर्यंत असायची ती एकदम 40-45-50% पर्यंत आलेली आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान हे संगमनेर शहराचं व्हायला लागलं. त्याच्यातून म्हणजे एक छोटं उदाहरण द्यायचं म्हणून मी सगळ्या नगरसेवकांना ते माहिती आहे. त्यांनी खरं तर सर्वसाधारण सभेमध्ये तो निर्णय पण घेतला की मागचे कोणते पेमेंट देऊ नका प्रशासकीय काळातले. कारण सहज मला या आपल्याला सांगायचंय की एक तर उदाहरण असं आहे, काश्मीर हॉटेल समोरचा जो सिग्नल आहे त्याला रिपेअर करायचं, एका सिग्नलला रिपेअर करायचं बिल 3.5 लाख रुपये लावलेलं आहे. शेवटी ते बिल आपण दिलं नाही. जेव्हा आपल्या समोर आलं तेव्हा सगळ्या बॉडीने निर्णय घेतला की असे कोणताही वाह्यात खर्च जो आहे तो आपण मान्य करू शकत नाही. परंतु असे म्हणजे हे तर आपल्या समोर आलं, परंतु याच्या मागच्या 4 वर्षात काय काय खर्च झाला असेल काही सांगता येत नाही. कारण ज्या दिवशी आपण 3 जानेवारी 2024 ला ज्या दिवशी संगमनेर नगरपालिकेचा कारभार हातात घेतला त्या दिवशी नगरपालिका फंडामध्ये फक्त 3-4 लाख रुपये शिल्लक होते. म्हणजे 15 कोटी रुपयाचं उत्पन्न असलेली नगरपालिका ही 30 कोटी रुपयाचं बजेट बनवते. 15 कोटी तर पहिलंच नुकसान आपण याच्यामध्ये आहे, तुटीमध्ये आहे. आणि त्याच्यात आता असे जर खर्च झाले तर खूप मोठं प्रशासकीय काळामध्ये हे झालं. मग यासाठी आम्ही काय केलं तर जवळजवळ 39 बैठका झाल्या. प्रत्येक विभागाच्या बैठका नगरपालिकेमध्ये होतात. जसं आता डॉक्टर मैथिल यांनी सांगितलं तसं दिवसाचे 3-3, 4-4 तास बैठका होतात. नगरसेवक येतात. नगरसेवकांच्या वॉर्ड निहाय बैठका देखील आपण सुरू केलेल्या आहेत. आता 1 ते जवळजवळ 10 वॉर्डच्या प्रभागच्या आपल्या बैठका पार पडलेल्या आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम हे जे जुने जे बॅकलॉगचे काम होते ते करण्यासाठी आपण साधारणतः बैठका घेतल्या. पहिल्या 100 दिवसात आपण सांगितलं होतं की महिलांसाठी एक आपण सुरक्षा पथक तयार करणार. त्या पद्धतीने रक्षक दल हे आपण सुरू केलं. आज मला सांगायला अभिमान वाटतो की रक्षक दलाला पोलिसांपेक्षा जास्त फोन जात आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि जिथं जिथं महिलांवर कुठं त्रास होत असेल तिथे पहिला फोन जो आहे तो रक्षक दलाला जातो आणि रक्षक दलाचे जवान त्या ठिकाणी पोहोचतात. त्याच्यामध्ये महिला जवान पण आहेत, त्याचबरोबर पुरुष जवान पण आहेत. कॉलेजेसच्या बाहेर ते गस्त करतात. मुलींची छेड कुठं चालू असेल तर ते बघतात. त्याचबरोबर ते अतिक्रमणांच्या मोहिमेमध्ये देखील सहभागी होतात. अशा सगळ्या बाबतीमध्ये त्यांचा आपण उपयोग करून घेतो. आणि महाराष्ट्रातली संगमनेर ही पहिली नगरपालिका आहे की अशा पद्धतीने रक्षक दलाच्या माध्यमातून जे कायदा व सुव्यवस्थेसाठी मदत करण्याचं काम खऱ्या अर्थाने चाललेलं आहे. उलट आज असं झालंय की आपल्या संगमनेर शहर पोलीस स्टेशन मध्ये 2च वाहनं आहे जे रात्रीची गस्त घालत असतात. आता आपण त्यांना 3रं वाहन नगरपालिकेच्या वतीने हे दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा रूट वाढण्यासाठी देखील फार मोठी मदत त्या ठिकाणी झालेली आहे. कारण संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये आपल्याला माहिती की शहराच्या आजूबाजूचे देखील जवळजवळ 10-12 गावं जे आहेत ते शहर हातीमध्ये येतात. फ्लेक्स मुक्त संगमनेरचं आपण एक निर्णय घेतला. आता त्याची अंमलबजावणी जवळजवळ 99% होती आहे. 99% कोणी अनधिकृत फ्लेक्स लावत नाही किंवा चुकीचे फ्लेक्स लावत नाही. गावामध्ये आपण जर पाहिलं तर कोणी लावलं तरी त्याच दिवशी रात्री नगरपालिका जर ते अनधिकृत असतील तर काढून घेते. आता काही लोक लावतातच आहेत, परंतु ठीक आहे, तर शेवटी प्रत्येकाचा तो अधिकार आहे. त्याच्यामुळे आम्ही काही त्याच्यात जास्त करत नाही. परंतु कोणी अनधिकृत फ्लेक्स लावला
तर नगरपालिका ते सहन करणार नाही, तो काढून घेतला जाईल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाईल. अशा पद्धतीच्या सूचना वारंवार दिल्यामुळे आज आपण पाहतो की गावामध्ये कुठेही आज अनधिकृत फ्लेक्स हे आपल्याला दिसत नाही. त्याचबरोबर एक आपण सांगितलं होतं की आपण ऍप बनवणार. आज मला सांगायला आनंद होतो की हे जे आपण व्हॉट्सअप ऍप तयार केलेलं आहे, आतापर्यंत मागच्या 3 महिन्यात 317 तक्रारी त्याच्यावर जवळजवळ आल्या. आणि या तक्रारी आल्यानंतर या तक्रारींचा रोज संध्याकाळी रिपोर्ट हा मुख्य अधिकाऱ्यांना आणि त्याचबरोबर नगराध्यक्षांना जातो. कोणते कामं झालेत, कोणते नाही, ते लगेच त्याच्यातून कळतं. आता नवीन आपण त्याच्यात नगरसेवकांना देखील जाण्याचं चालू केलेलं आहे. नगरसेवकांना पण त्याचा अपडेट आता व्हॉट्सअपवर तुम्हाला यायला सुरू झालंय. म्हणजे तुमच्या वॉर्डातली जर तक्रार आली तर तुम्हाला लगेच त्याचा व्हॉट्सअपवर नगरसेवकांना देखील अपडेट गेला पाहिजे की तुमच्या वॉर्डात अशी अशी तक्रार केलेली आहे नागरिकांनी. अशी एक सुविधा आपण तिथं केलेली आहे आणि त्यामुळं त्याच्यातून एक फार मोठा फरक हा बसलेला आहे. महिलांसाठी ई टॉयलेट जे आहे ते 10 ई टॉयलेट आपण मंजूर करून आपल्याकडे आलेले आहेत. सगळ्यात मोठी अडचण जी त्याच्यामध्ये येते ती म्हणजे जागेची अडचण आहे. ई टॉयलेट लावायला जागेचं सहकार्य लोकांनी करावं असं आव्हान या निमित्ताने मी करणार आहे. कारण ई टॉयलेट्स लागले पाहिजे अशी माझी भावना आहे. जास्तीत जास्त जर आपण टॉयलेट्स लावले आणि ई टॉयलेट इतके सुंदर टॉयलेट आहेत की अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थितपणे त्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये 5 रुपयाचा कॉइन टाकल्यावर ते चालतं, आताची तशी सोय आहे. परंतु त्याला आता आपण 1 रुपया कॉइन हे देखील आजपासून सांगितलंय का त्याला 1 रुपयामध्येच ते साफसफाई झाली पाहिजे. त्याच्यामुळे आता 1 रुपयाचं कॉइन टाकायचं देखील व्यवस्था त्याच्यामध्ये केली. जी 5 रुपये होती ती 1 रुपया देखील करायला आपण त्याला सांगितलंय. पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये अनेक भागामध्ये खरं तर संगमनेर शहर आज आपल्याला माहिती आहे 43 डिग्रीचा आज कडक उन्हाळा आहे. अशा उन्हाळ्यामध्ये देखील संगमनेर शहरामध्ये प्रचंड पाणी आहे. महाराष्ट्रात एकमेव शहर असेल की इतक्या चांगल्या पद्धतीचं पाणी आजही मुबलकपणे उपलब्ध आहे. आता काय झालंय की शहराचा विस्तार जसा होतोय किंवा ज्या पद्धतीने नवीन बांधकाम वाढत आहेत त्या पद्धतीने काही नवीन लाईन टाकावं लागतात आणि त्या नवीन लाईन टाकत असताना कधी कधी जुन्या लाईनवर देखील त्याचा दाब पडतो किंवा काही ठिकाणी मोटर जे आहे त्या छोट्या कॅपॅसिटीच्या आहेत, पाण्याच्या टाक्या त्याच्यामुळे भरल्या जात नाही विहिरीत वेळेत. असे काही प्रश्न काही आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले आहेत. त्याच्यासाठी देखील आपण आता नवीन कन्सल्टंट नेमून आता पूर्ण सर्वेक्षण चालू केलंय का कुठं पाणी येत नाही काही नाही आणि पुढच्या 1 वर्षात नवीन योजना करून जिथं जिथं गॅप आहे तो सगळा गॅप भरून काढण्यासाठी आपण कन्सल्टंट नेमले. विभागीय कार्यालय पण आपल्याला चालू करायचे, ते काम अजून पूर्ण झालेलं नाही. मात्र त्यासाठी सैयदबाबा चौक आणि जनता नगर येथील शाळा अशा 2 ठिकाणी विभागीय कार्यालय करण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे. धूळमुक्त संगमनेर करण्यासाठी असे जे गाड्या असतात त्या 2 गाड्या आपल्याला परवाच मंजूर झालेल्या आहेत. एक मोठी गाडी आणि एक छोटी गाडी. त्या देखील आता पुढच्या 15-20 दिवसात 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला नगरपालिकेमध्ये येतील. जे मोठे रस्ते त्याच्यासाठी मोठी गाडी असेल आणि जे छोटे रस्ते त्यासाठी छोटी गाडी असेल, त्या माध्यमातून धूळमुक्तचं देखील काम या ठिकाणी आपण करणार आहे. आणि प्रयत्न आपला असा आहे की संगमनेर शहर जे आहे ते धूळमुक्त होण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे. कचऱ्याच्या बाबतीमध्ये मला सांगितलं पाहिजे की मागच्या 4 वर्षात प्रशासक काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान हे झालं. खरं तर कोकरे साहेब आले त्यावेळेस कोकरे साहेबांनी कचऱ्याचं खूप चांगलं नियोजन केलं. त्यांनी ओला कचरा, सुका कचरा हे सगळं व्यवस्थितपणे चालू केलं. त्यांनी कचऱ्याचं डेपोवर देखील फार चांगलं काम केलं. परंतु आता माझ्या एक गोष्ट लक्षात आली की एखादा माणूस चांगला आला तर तो काम करतो, तो गेला की ते परत ढिल्लं पडतं सगळं काम. आणि म्हणून हे काम जे आहे ते शाश्वत असलं पाहिजे. कोणताही विकासाचं काम हे शाश्वत असलं पाहिजे. माणूस आला काय, गेला काय, कोणता अधिकारी असला काय, नसला काय, ते काम चालूच राहिलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण हा प्रयत्न करतोय. नगरपालिकेच्या सगळ्या नगरसेवकांचे, संगमनेर सेवा समितीच्या सगळ्या नगरसेवकांचं मला विशेष अभिनंदन या निमित्ताने करायचंय की 4 सर्वसाधारण सभा मागच्या 4 महिन्यामध्ये झाल्या
आणि या 4 सभांमध्ये जवळजवळ 105 निर्णय हे घेतले गेले. आणि मला सांगितलं पाहिजे का याच्यातला एकही निर्णय जो आहे तो वैयक्तिक लाभाचा कोणाचाही नाही, म्हणजे कोणाच्या तरी वॉर्डातलं काही काम आहे किंवा काही नाही, सगळे धोरणात्मक निर्णय जे गावाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारे निर्णय आहेत, असे निर्णय घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ स्मारक करण्याच्या दृष्टीने केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथं जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाचं चित्र दाखवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कसं होणार आहे ते देखील या ठिकाणी मांडलेलं आहे. जरी आपल्याला बस स्थानकाकडून 2.5 बाय 2.5ची जागा मिळाली असेल तरी त्याचं डिझाईन करत असताना अतिशय सुंदर असं डिझाईन आपण केलेले, जेणेकरून बस स्थानकात ते भव्यता त्याची जी आहे ती दिसून येईल. आणि त्या पद्धतीने बस स्थानकामध्ये तो जो स्मारक करायचा आहे त्या स्मारकासाठी जो पुतळा घ्यायचा आहे त्याचे टेंडर देखील झालेले आहेत. आणि आता ते प्रक्रिया या दोन्ही स्मारकांची सुरू झाली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं देखील स्मारकाचं काम हे आता सुरू होत आहे. त्यासाठी आम्ही थोडस अजून जागा कशी वाढू शकतो या दृष्टीने प्रयत्न आपला चाललेला आहे, जेणेकरून त्याची भव्यता थोडीशी वाढवता जर आली तर अजून चांगल्या पद्धतीने ते होईल. कारण ती जागा तशी थोडी छोटी आहे, तर त्याला अजून कसं करता येईल या दृष्टीने एक संकल्पना आपण मांडली. आणि त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंचं देखील स्मारक आपल्याला करायचंय, त्या दृष्टीने जागेचं देखील आपण काही निर्णय घेतलेला आहे. असे अनेक निर्णय आपण घेतले. यंग नॅशनल ग्राउंड आणि गंगाबाईचा घाट इथे हेल्थ क्लब आपल्याला करायचे, ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल असेल आणि जिम असेल, त्याच्यामध्ये मुलांना महिलांना खेळण्यासाठी व्यवस्थित जागा असेल, असे 2 हेल्थ क्लब आपण केले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो विकसित संगमनेर 2047 हा जो विषय आहे हा म्हणजे आपल्याला माहिती आहे की दर 20 वर्षाला आपल्याला डेव्हलपमेंट प्लॅन बनवावा लागतो प्रत्येक गावाला. दर 20 वर्षाला आपला पहिला डेव्हलपमेंट प्लॅन संगमनेर शहराचा 1980 साली तयार झाला. नंतर दुसरा 1996 ला झाला. 96 नंतर 2006 ला झाला. आणि आता 2006 नंतर 2026 ला आपला डेव्हलपमेंट प्लॅन ज्याला डीपी आपण म्हणतो ते बनवायचं काम सुरू झालेलं आहे. मागच्या बैठकीत आपलं काम ते सुरू झालं. सुदैवाने असं आहे की आपला जो डीपी 2026 ला आता तयार होईल तो पुढचा डीपी आपला येणार आहे 2047 ला. म्हणजे आपल्या देशाचे 100 वर्ष ज्या वर्षी पूर्ण होणार, ज्यावेळेचं स्वप्न पंतप्रधानांनी मोदीजींनी सांगितलं की विकसित भारत होणार किंवा विकसित महाराष्ट्राची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितली, तर तशाच पद्धतीने 2047 ला परत आपला पुढचा विकासाचा आराखडा तयार होईल. आणि म्हणून विकसित संगमनेर कसं असेल याचं काम देखील आपण या ठिकाणी चालू केलेलं आहे. अनेक बाकीचे निर्णय खरं झालेले आहेत. एवढे निर्णय झालेत, आता मी सगळे निर्णय काय वाचत नाही, याची कॉपी आपल्याला दिली जाणार आहे. शहरामध्ये आपण जवळजवळ 3 ते 4 ठिकाणी भाजी मंडई आणि 6 ठिकाणी आपण फूड कोर्ट तयार करतोय, जिथे रस्त्यावर जे काय दुकान आहेत आता जेवणाचे आणि खाण्यापिण्याचे, त्यांना सगळ्यांना त्याच ठिकाणी व्यवसाय करावा लागेल जिथं नगरपालिका त्यांना जागा ठरवून देईल. आणि त्याचं काम देखील आता सुरू झालेलं आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होईल आणि रस्त्यावर कोणीही व्यवसाय करू शकणार नाही. ज्याला व्यवसाय करायचा आहे त्याला नगरपालिका ठरवून देईल, त्याच जागेवर व्यवसाय करावा लागेल. अशा पद्धतीचं आपण त्याचं निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचबरोबर हा एक मुद्दा फार आपल्याकडे प्रकर्षाने येतो, तो म्हणजे भटक्या जनावरांचा एक प्रश्न शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असतो. भटके कुत्रे असतील, भटक्या गायी असतील, तर त्या बाबतीत देखील धोरण आपण घेतलेलं आहे. गायांच्या बाबतीत देखील नाव नोंदणी करणं आता कंपल्सरी केलेलं आहे. भटके कुत्रे असतील तर त्यांच्यासाठी आपण पंचायत समितीमध्ये आता जागा घेतलेली आहे, जिथं त्यांच्यासाठी एक व्यवस्था करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांचे नसबंदी असेल, बाकीचे उपचार असतील त्यांच्यावर, ते त्या ठिकाणी आता केले जातील अशी व्यवस्था आपण आता उभी करतोय. त्याचबरोबर खरं तर आता अनेक प्रकल्प आपण केलेले आहेत. हे GIS आधारित आज आपलं एकमेव गाव आहे, सरकारने कंपल्सरी केलेलं आहे की सगळ्या गावांचं GIS म्हणजे सॅटेलाइट वरून
घरांची मोजणी झाली पाहिजे, परंतु अजून आपल्याकडं ती झाली नव्हती. ती आपल्याला शासनाने करायला सांगितलेलं आहे. कलेक्टरांनी त्यासाठी आपल्याला निधी पण दिला. ते करण्याचं आपण निर्णय घेतलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजना असतील किंवा विविध योजनांमधून नागरिकांना घरं देण्यासाठी जवळजवळ 2000 नागरिकांना आपल्याला म्हणजे कुटुंबांना आपल्याला संगमनेर शहरातल्या घरं द्यायची आहे. त्याचं देखील आपण हे केलं आणि त्याची देखील प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे. आता अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत देखील अनेक वेळा अनेक लोक आपलं मत मांडत असतात की अतिक्रमण काढले, ते 15-20 दिवस काढले, परत आले. ते परत का आले? त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण अतिक्रमणांवर कारवाई केली, त्यावेळेस अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर अनेक लोक हे आपल्याकडे असे आले की ज्यांनी काहींनी नाव नोंदणी केलेली होती, काहींनी नाव नोंदणी केलेली नव्हती, आणि त्यांच्यासाठी पर्यायी जागा देणं यासाठी आधी पुनर्वसन मग धरण या तत्वाप्रमाणे त्यांना आता पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा आपण केला. त्याच्यासाठी सगळ्यांना पर्यायी जागांचं नियोजन केलं आणि मग आता त्यांचं जे आहे एकदा पर्यायी जागा त्यांना दिल्या की त्यांना त्या जागेवर व्यवसाय करावा लागेल अशा पद्धतीचा निर्णय देखील आपण केला. आणि म्हणून थोडस मागच्या एक 15-20 दिवसापासून आपण जी अतिक्रमण विरोधाची मोहीम जी थांबवली, त्याचं कारण हे आहे की शेवटी जो माणूस तिथे व्यवसाय करतो, आता तुम्हाला सांगायला हरकत नाही की ज्यावेळेस पहिल्यांदा नोंदणी झाली होती तेव्हा 881 पथविक्रेत्यांनी नोंदणी केली होती आणि आता आपण नोंदणी केली तर 1870 लोकांनी नोंदणी केली. म्हणजे 1870 केली, मग 1870 हा आकडा खूप मोठा आहे. अशा ज्यावेळेस ज्या पथविक्रेता समितीने सांगितलं, तर आता मागच्या 10 दिवसात प्रत्येक घरोघर जाऊन म्हणजे प्रत्येक रस्त्यावर जाऊन आपल्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि स्टाफनी हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन त्याची चेक केलं की बाबा हा खरंच इथं बसतो की नाही, काय व्यवसाय करतो काय नाही, एका घरातला एकच आहे ना, असे सगळे जे नियम आहेत त्या पद्धतीने पाहिलं. आता जवळजवळ 1000 जे आहे तो आकडा जवळजवळ आता आलेला आहे. तर ते 1000 लोकांना जे आहे आपल्याला व्यवस्था करायची, त्यांच्यासाठी पर्यायी जागा देखील उपलब्ध आहे. फक्त अडचण अजून काही व्यवसायांची आलेली आहे. ठराविक जे व्यवसाय जसं मेकॅनिकचा व्यवसाय, त्याला कुठं जागा द्यायची, त्याचा एक वेगळा एरिया असतो, किंवा भाजी घेणाऱ्यांचा एरिया वेगळा आहे, खायला जाणाऱ्यांचा एरिया वेगळा आहे. तर त्या प्रत्येक एरिया वाईज त्याला ऍडजस्ट करून द्यावा लागेल. नाहीतर मेकॅनिकला उचलला आणि त्याला इंदिरा गार्डन मध्ये आणून ठेवलं तर तिथं काही त्याचा उपयोग होणार नाही. त्याच्यामुळं हे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या एरियानुसार त्याचं गिराईक कुठं होतं, त्याचा जम कुठं बसलेला आहे व्यवसायाचा. नाहीतर एखाद्याला डायरेक्ट नवीन नगर वरून उचलायचं आणि त्याला कॉलेज रोडला आणून ठेवायचं, त्याला गिराईक नाही, त्याला सगळं नवीन चालू करावं लागेल. तर ह्या खूप अडचणी त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे त्याच्या गिराईकाच्या त्याच्या व्यवसायाचा जिथं जम बसलाय त्याच्या आसपासच त्याचं पुनर्वसन कसं करता येईल या दृष्टीने आपण निर्णय घेतलेला आहे. प्रशासकीय सक्षमीकरणासाठी खूप कामं हे झाले. मुंबई महापालिकेची भेट झाली, त्याच्यातून सगळे नगरसेवक नगरसेविका तिथं जाऊन आले, त्यांना खूप मोठा अनुभव त्याच्यातून मिळाला. आता मी प्रशासकीय सुधारणांमध्ये खूप सुधारणा करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. तुम्हाला ते येणाऱ्या काळामध्ये दिसेलच. छोट्या सुधारणा आपण केलेल्या आहेत. बऱ्याच वेळा काय होतं की छोटीशी सुधारणा म्हणजे आपण सगळ्यांना आता ऑफिशियल मोबाईल नंबर हे सगळ्या जे अधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना नगरपालिकेचा ऑफिशियल नंबर देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना आता काल परवापासून आपण ऑफिशियल नंबर दिलेले आहे. कारण काय होतं की तो अधिकारी बदलून जातो, मग नवीन अधिकारी येतो, लोकांना माहित नसतं कोण नवीन अधिकारी आहे. त्याच्यामुळे त्या विभाग प्रमुखाचा नंबर हा तसाच राहील कायमस्वरूपी. म्हणजे पाणी पुरवठ्याचा नंबर दिला की कोणी अधिकारी आला तरी पाणी पुरवठ्याचा नंबर तोच राहील, यासाठी ती व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली. असे छोटे जे बदल आहेत ते आपण केलेले आहेत. त्याचबरोबर आपण वॉर्ड ऑफिसेस देखील चालू करण्याचा निर्णय आपण घेतोय. राजा फाउंडेशननी सगळ्या नगरसेवकांचं ट्रेनिंग घेतलं, त्याच्यामध्ये त्यांना नगरपालिकेचे कसे काम असतात, कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याचं देखील ट्रेनिंग झालं. आता हे स्ट्रक्चरच आपल्याकडं तयार नव्हतं नगरपालिकेत की नेमकं कोण कोणाला
रिपोर्टिंग करणारे, प्रत्येक रिपोर्ट हा सीओ कडे जायचा, कोणी कोणाला रिपोर्ट करत होतं. तर हे आता ज्याला आपण एक ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर म्हणतो ते तयार केलेलं आहे. मला सांगितलं पाहिजे की आता नगरपालिकेत कायमस्वरूपी 180 फक्त कर्मचारी आहेत. कायमस्वरूपी 180 कर्मचारी आहेत. त्यापैकी 90 जे आहे ते सफाई कामगार आहेत राजेश भाऊ, आणि फक्त 90च इतर अधिकारी आणि कामगार आहेत. आता त्या 90 जे आहेत इतर, कारण सफाई कामगार रिटायर होत नाही, तो रिटायर झाला त्याच्या जागेवर नवीन माणूस येतो, परंतु हे उरलेले जे 90 रिटायर होणार आहे ते दरवर्षी रिटायर होतात. आता या वर्षी पण 10-15-7 लोक आता ह्या महिन्यात रिटायर होत आहेत, या वर्षभरात 15 लोक रिटायर होत आहेत, आणि नवीन भरती पूर्णपणे बंद आहे. सरकारकडून नवीन अजिबात भरती ही होत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस ही कायमस्वरूपीची संख्या कमी होत चाललेली आहे, कंत्राटीची संख्या वाढत चाललेली आहे. आता 200 लोक कंत्राटी आपल्याकडे आहेत आणि कायमस्वरूपी 180. आता हे दोन्ही मिळून किती आहेत? साधारणतः 400 लोक आहेत. मी हा आकडा तुम्हाला यासाठी सांगतो कारण ज्यावेळेस डॉक्टर साहेब नगराध्यक्ष होते 91 साली, तेव्हा 750 लोक नगरपालिकेत कार्यरत होते 91 साली, आणि आता 400 लोकांमध्ये, म्हणजे गाव वाढलं, लोकसंख्या वाढली, घरं वाढले, सगळं वाढलं आणि माणसं किती झाली? निम्मे झाली. याचा परिणाम आज असा होतो की एका वॉर्डामध्ये जर फांद्या तोडायच्या झाडाच्या असतील तर तिथं जो माणूस गेला तो काम करायला, तर त्याला म्हणजे 3-4 दिवशीच तो इकडे पोहोचतो. आज फवारणी जर करायची असेल औषधाची गावात, तर एका राऊंडला 25 दिवस लागतात. 25 दिवस म्हणजे फवारणी चालू केली की एक राऊंड मारायचा असेल गावात, त्याला 25 दिवस लागतात. का? तर मनुष्यबळ कमी आहे, आणि म्हणून हा एक फार मोठी अडचण आपल्या समोर उभी राहिलेली आहे. आपण एक नगराध्यक्ष वॉर रूम तयार केलेलं आहे. या वॉर रूम मध्ये हे आपला आता प्रत्येक प्रोजेक्ट वॉर रूमचं हे दाखवता येईल का सॉफ्टवेअरचं? करू शकता. तर सॉफ्टवेअर जे त्याच्यामध्ये आता नगराध्यक्ष वॉर रूम आपण तयार केलेली आहे, आणि प्रत्येक प्रोजेक्ट जो आहे तो प्रत्येक प्रोजेक्ट किती टक्के त्याची प्रगती झालेली हे त्याच्यात आता रोजच्या रोज दिसत आहे. आणि याच्यातून जे काम आपल्याला करायचे ते काम तेव्हाचे तेव्हा रोज झाले पाहिजे, यासाठी हा म्हणजे तयार केलेलं आहे. आता खरं तर मागाशी मी माहिती सांगितली नाही तुम्हाला, पण सोमेश्वर कॉरिडॉर म्हणून पण आपण एक मोठं कॉरिडॉर करतो. जेवढे गावातले देवस्थान आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र करून तिथं विकासाचा एक तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा आपण तयार केलेला आहे, आणि आपला प्रयत्न आहे की कुंभमेळ्यामध्ये त्याला काही निधी असा मिळेल. तो पण एक प्रयत्न आपला चाललाय. तर हे वॉर रूम जे केलंय याचं काम फक्त एवढंच आहे की जेवढे प्रोजेक्ट चालू आहे त्याचा पाठपुरावा करणे, हे काम. आता हे राज्यातून त्यांना बक्षीस वगैरे मिळाली. नागरी सुविधा केंद्र आपण करतोय. जांतराजा ते राजपाल हा जो रस्ता आहे तो एक मॉडेल रोड म्हणून आपण आता मंजूर केलेला आहे. त्याचं टेंडर देखील आता निघालेलं आहे, आणि तो रस्ता गावामधला एक म्हणजे बेस्ट रस्ता कसा असतो त्याचं मॉडेल एक तयार करायचं आहे आपल्याला, आणि त्यासाठी त्या रस्त्याची निवड आपण केली. कारण तुम्हाला माहिती तिथं अनेक बँका आलेल्या आहेत, उभं राहायला जागा नाही, पार्किंगची व्यवस्था नाही, तर आपण त्या रस्त्याला त्याचं एक मॉडेल रोड म्हणून आपण तयार केलंय. जे सगळे गावातले 35 उद्यान आहेत, त्या 35 पैकी साधारणतः 8 उद्यानं अशी आहेत की जिथे लोक जात असतात, म्हणजे बाहेरचे लोक, जे पब्लिक उद्यान आहेत. आणि बाकीचे जे उद्यान आहेत ते साधारणतः कॉलन्यांपुरते मर्यादित असलेले उद्यान आहेत. तर जे पब्लिकला जाणारे उद्यान आहेत ते सगळे खासगी संस्थांना आपण सांभाळण्यासाठी देण्याचा निर्णय घेतलाय. नमो उद्यानचं देखील काम आपलं प्रगती पथावर आहे. 5 जुलै पर्यंत नमो उद्यान आपल्याला पूर्ण करायचं आहे, आणि त्याची स्पर्धा आहे राज्याची, त्याच्यासाठी आपण तो करतोय. खरं तर पहिल्या 100 दिवसात खूप कामं सुरू झालेली आहेत, परंतु ही सुरुवात आहे. आणि मी तर व्यक्तिशः मला जर विचारलं तर मी संगमनेर सेवा समितीचा पॅनल प्रमुख म्हणून मी काय फार समाधानी आहे. असं काय
नाही, कारण मला अपेक्षित होतं की खूप चांगलं काम होईल, परंतु अजूनपर्यंत मी पूर्णतः स्वतःच समाधानी नाही. 50-60% मी कामं करू शकलो जे करणं अपेक्षित होतं असं मला वाटतं. परंतु मला निश्चित खात्री आहे की सर्व जे आमचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष आणि त्यांचे सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका आहेत, ते आता थोडासा कामाचा वेग वाढवतील आणि कामाचं स्पीड वाढवून ते या ठिकाणी जे काय आपल्याला पुढच्या वर्षभरात करायचे ते करतील अशी मला अपेक्षा आहे. खरं तर आता इथं किशोर भाऊ टोकसे बसलेले आहेत. किशोर भाऊ टोकसे आरोग्य सभापती, पण सकाळी 6 वाजता ते त्या कामगारांच्या माग तिथं सफाई कामगारांच्या तिथं जाऊन उभे राहतात आणि दिवसातून किमान मला 10 तरी फोन त्यांचे वेगवेगळ्या कामाचे असतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य की प्रत्येक जण जो आहे तो प्रयत्न करतोय, प्रत्येक जण पळापळ करण्याचा प्रयत्न करतोय. हे स्ट्रक्चर तुम्हाला सहज मुद्दाम दाखवायचंय मला की हे स्ट्रक्चर आहे. हे असं आहे की मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभ्या राहिल्यात, गाव आहे आणि हे गाव आता आपल्याला अतिशय सुंदर असं दिसतंय. वर त्याला काही छोट्या बिल्डिंग आहेत, काही मोठ्या बिल्डिंग आहेत, अशा पद्धतीचं ते स्ट्रक्चर आहे. पण हे स्ट्रक्चर दिसायला खूप सुंदर आहे, पण हे स्ट्रक्चर पूर्ण होण्यासाठी त्याला खाली एवढं काम झालं 100 दिवसात. हे तर सुरुवात आहे आणि पुढच्या वर्ष, 2 वर्ष, 5 वर्षात तर काम होणारच आहे. पण त्याच्यासाठी किती खाली जावं लागतं आणि किती मेहनत घ्यावी लागती बदने साहेब, यासाठी हे तुम्हाला चित्र आज खास दाखवण्यासाठी मी शोधून आणलेलं आहे. अनेक लोकांना वाटतं आता काय झालंय की रस्त्यावर कचरा जरी पडला तरी संगमनेर 2.0 कुठं काय झालं हेच का संगमनेर 2.0. संगमनेर 2.0 म्हणजे हे एक नवीन संकल्पना आपण मांडली की रुटीनच्या कामांपेक्षा आता अपग्रेड आपल्याला करायचे. आता अपग्रेड करायला मेहनत करावं लागते, प्लॅनिंग करावं लागतं. मी मागे तुम्हाला दाखवलं तसं हे खाली इतकं जावं लागतं तेव्हा वर इतकं उभं राहतं. आता हा जो पाया आहे हा ह्या बिल्डिंगचा पाया आहे, इतकं खाली जावं लागतं आणि मग ते सगळं होत असतं. त्यामुळं संगमनेर 2.0 हे काही स्वप्न नाही, दिशा आहे आणि ती प्रत्यक्षात आम्ही उतरवणारच संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून. याचे देखील मला आपल्याला आज या निमित्ताने ग्वाही द्यायची. संगमनेर नगरपालिकेचे सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष आणि ते खूप मेहनत काम झालं 100 दिवसात. हे तर सुरुवात आहे आणि पुढच्या वर्ष, 2 वर्ष, 5 वर्षात तर काम होणारच आहे. पण त्याच्यासाठी किती खाली जावं लागतं आणि किती मेहनत घ्यावी लागती बदने साहेब, यासाठी हे तुम्हाला चित्र आज खास दाखवण्यासाठी मी शोधून आणलेलं आहे. अनेक लोकांना वाटतं आता काय झालंय की रस्त्यावर कचरा जरी पडला तरी संगमनेर 2.0 कुठं काय झालं हेच का संगमनेर 2.0. संगमनेर 2.0 म्हणजे हे एक नवीन संकल्पना आपण मांडली की रुटीनच्या कामांपेक्षा आता अपग्रेड आपल्याला करायचे. आता अपग्रेड करायला मेहनत करावं लागते, प्लॅनिंग करावं लागतं. मी मागे तुम्हाला दाखवलं तसं हे खाली इतकं जावं लागतं तेव्हा वर इतकं उभं राहतं. आता हा जो पाया आहे हा ह्या बिल्डिंगचा पाया आहे, इतकं खाली जावं लागतं आणि मग ते सगळं होत असतं. त्यामुळं संगमनेर 2.0 हे काही स्वप्न नाही, दिशा आहे आणि ती प्रत्यक्षात आम्ही उतरवणारच संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून. याचे देखील मला आपल्याला आज या निमित्ताने ग्वाही द्यायची. संगमनेर नगरपालिकेचे सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष आणि ते खूप मेहनत की संगमनेर शहरामध्ये नगरपालिकेच्या वतीने जे जे मेहनत आणि जे जे काम आणि जे जे प्लॅनिंग चालू आहे, क्वचितच महाराष्ट्रात कोणत्या तरी नगरपालिकेत चालू असेल अशा पद्धतीचं काम हे संगमनेरमध्ये चालू आहे आणि याचा परिणाम जो आहे तो आपल्या सगळ्यांना पुढच्या 2, 4, 5 महिने, 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष, 5 वर्ष हे दिसणार आहे. आणि फक्त 2-5 वर्षापुरतच नाही तर शाश्वत विकास
आम्ही असो नाहीतर नसो, परंतु गाव ज्या पद्धतीने काम गावाचं जे आपण त्याला कल्चर म्हणतो ते बदलण्याचं काम आपल्याला करायचंय. आज आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये नियम करावा लागतोय, दंड करावा लागतोय, कारवाई करावी लागते, परंतु एक दिवस असा येईल की लोक स्वतःहूनच त्याच्यामध्ये सहभागी होतील आणि कुठल्या पद्धतीचं चुकीचं गोष्ट करणार नाही, अशी एक भावनेतून एक संगमनेरचं एक संस्कृती उभं करण्याचं काम हे खऱ्या अर्थाने आपलं सुरू आहे. सहज माहिती म्हणून मी फक्त तुम्हाला एक आपलं जे चालू आहे त्याचं, आता हे वॉर रूम आहे. या वॉर रूम मध्ये प्रत्येक विभागाचं ही माहिती आहे. आता वर पीडब्ल्यूडी म्हणजे बांधकाम विभाग. आता बांधकाम विभागामध्ये किती प्रोजेक्ट चालू आहे, त्या प्रत्येक प्रोजेक्टचं काय काय परिस्थिती आहे, किती टक्के काम झालंय, किती टक्के होणार आहे, हे सगळं भरण्याचं तिथं भरलं जातं आणि त्याच्यातून ती माहिती त्यातून येत असते. आता आनंद मंदिरला कोणतं टॅक्स कोणतं चांगलं झालं, अपडेटेड कोणतं आहे आनंद मंदिर टाका बरं. आता आनंद फंदीचं प्रकल्प आहे तो 80% जाऊन अडकलेला आहे. त्याला 3 कोटी रुपयाच्या निधीची आता गरज आहे. आता निधीसाठी त्याच्यासाठी प्रयत्न माझा सुरू आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.